नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सहकारी कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य यांचा पुण्यतिथी महोत्सव गुरुदेव परिवारातील सर्व मान्यवर मंडळी, गुरुदेव भक्त, विविध सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते त्यांच्या पातळीवर आयोजित करीत आहेत. या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मला आदरणीय सत्यपाल महाराजांनी आणि ज्ञानेश्वर रक्षकांनी दादांच्या काही आठवणी सांगण्याबद्दल सूचना केली. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की तुकारामदादा गीताचार्यांसारख्या महापुरुषाचं सानिध्य मला लाभलं. त्याला एक निमित्त झालं. ब्रह्मपुरी तालुक्यातील चोरटी या गावात तिथल्या लोकांनी एक ग्राम स्वराज्याचं स्वप्न घेऊन आपलं गाव आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार गावात जे जे चांगलं असेल ते चांगलं करण्याचा आणि गावात जे जे वाईट असेल त्याचं निर्मूलन करण्याचं कार्य त्या गावातील नागरिकांनी सुरू केलं. परंतु ज्यांना हे पाहावत नव्हतं त्या मंडळींनी अधिकाऱ्यांना, पोलिसांना, शासन यंत्रणेला हाताशी धरून या गावकऱ्यांवर विविध कलमांमुळे खोटे नाटे आरोप केले आणि खटले भरले. ही माहिती जेव्हा मला गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर रक्षक यांनी दिली, साधारणतः 1999-2000ची ही गोष्ट आहे. मी ब्रह्मपुरी तालुक्यातील चोरटी या गावात गेलो. ती माझी दादांसोबतची पहिली भेट. तत्पूर्वी दादा नागपुरात येऊन दादांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदारांना दादा भेटले. परंतु कुणीही दादांच्या या तक्रारीची, दादांच्या या प्रश्नांची दखल घेतली नाही. मी त्या गावात गेल्यानंतर त्या गावातल्या लोकांशी बोललो. त्या गावातले प्रश्न समजून घेतले आणि लोकमतच्या माध्यमातून जेव्हा चोरटीवासियांचा लढा संपूर्ण महाराष्ट्रात आपण नेला, तेव्हा त्या लढ्याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांचं बळ मिळालं आणि तो लढा शेवटी यशस्वी झाला. दिल्ली, मुंबईत आमचं सरकार आणि आमच्या गावात आम्ही सरकार ही ग्रामस्वराज्याची संकल्पना घेऊन दादा अनेक वर्षांपासून काम करत होते. दादांची माझी ती पहिली भेट आणि त्या भेटीनंतर मी दादांच्या सतत सानिध्यात होतो. दादांच्या विविध सामाजिक कार्यक्रमात, उपक्रमात एक पत्रकार म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मी सहभागी होत होतो. दादांसोबत मी सत्यपाल महाराज, रक्षक यांनी जवळपास संपूर्ण महाराष्ट्राचा आम्ही दौराही केला. त्या दौऱ्याच्या निमित्तानेही दादांचं सानिध्य लाभलं. दादा नेहमी म्हणायचे की मी 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जगणार आहे आणि त्यातले 100 वर्ष मी सामाजिक लोकोत्तर कार्यात राहील आणि त्यानंतरचे वर्ष मी ईश्वराच्या, भगवद्गीतेच्या चिंतनात घडून जाईल. परंतु सर्वांची नजर चुकवून 8 जून 2006 म्हणजे आजपासून 14 वर्षांपूर्वी दादांनी या जगाचा निरोप घेतला. दादांनी या जगाचा निरोप घेतला तेव्हा त्यांनी सांगून गेलेलं, त्यांनी सुरू केलेलं कार्य अपूर्ण होतं. त्यांनी ज्या कार्यकर्त्यांना तयार केलं होतं ते कार्यकर्ते अजूनही आत्मनिर्भर व्हायचे होते. दादांचं कार्य पुढे कोण नेणार हा एक प्रश्न त्यावेळी उपस्थित सर्वांना भेडसावत होता. आणि त्यावेळी लक्ष्मणदादा नारखेडे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सर्वांनी त्यांना मान्यता दिली. लक्ष्मणदादा नारखेडे यांचंही दुर्दैवानं काही वर्षांपूर्वी निधन झालं. पण दादा आज नाहीत त्याची उणीव आपणा सर्वांना जाणवत असते. एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की दादा ईश्वर चिंतनात घडून जाणारे साधू नव्हते. भजन कीर्तनात रममान होणारे एखादे भक्त संप्रदायातील व्यक्तीही नव्हते. ते कट्टर सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांना अध्यात्म फार आवडत नव्हतं. त्यांना फक्त काम, सामाजिक कार्य, स्वराज्याचं कार्य, आपल्या खेड्यातला माणूस जो शोषित आहे, वंचित आहे, तो स्वावलंबी व्हावा, स्वावलंबन त्याच्यात निर्माण व्हावं, यासाठी दादांनी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं होतं. दादांचा हाच वारसा, हाच विचार पुढे नेऊन आजही ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी जे दादांचं प्रयोगशाळा आपण म्हणू
आत्मानुसंधान टेकडी, तिथे काही प्रयोग सुरू असतात. त्या टेकडीवरही मी अनेकदा गेलो. त्या टेकडीवर जेव्हा दादा राष्ट्रसंतांच्या सूचनेनुसार जवळपास 50-55 वर्षांपूर्वी तिथे आले, तेव्हा ती टेकडी अक्षरशः ओसाड होती. त्या टेकडीवर कुणीही नव्हतं. दादांनी त्या ठिकाणी एक झोपडी उभारली, काही कार्यकर्त्यांना सोबत घेतलं. आज अशी स्थिती आहे की मीठ आणि आगपेटी फक्त आपल्याला बाहेरून विकत घ्यावी लागते. संपूर्ण टेकडी स्वावलंबी झालेली आहे. या टेकडीचे प्रयोग पाहून मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजय सिंग त्या ठिकाणी 2दा येऊन गेले. त्यांनी ते संपूर्ण प्रयोग मध्य प्रदेशात त्यावेळी राबवले. दादांचं मध्य प्रदेशच्या विधिमंडळात त्यांनी मार्गदर्शन संबोधन सुद्धा ठेवलं होतं. अनेक महाराष्ट्रातले, भारतातले अनेक सामाजिक कार्यकर्ते, मग ते डॉक्टर ब्रह्मदेव शर्मा असतील, अण्णा हजारे असतील, दादांच्या अड्याळ टेकडीवर नेहमी असतात. अण्णा हजारेंनी जेव्हा मुंबईला आझाद मैदानावर एक उपोषण केलं होतं, तेव्हा त्यांनी आग्रह धरला होता की तुकाराम दादांनी जर पुढाकार घेतला तर मी हे उपोषण सोडेन. आणि तुकाराम दादा मुंबईला गेले आणि तुकाराम दादांच्या हस्ते अण्णा हजारेंनी हे उपोषण सोडलं. ही आठवण किंवा हा प्रसंग सांगण्याचं कारण असं की दादांचं सामाजिक क्षेत्रातल्या विविध कार्यकर्त्यांमध्ये त्यांचं अधिष्ठान किती मोठं होतं, त्यांना किती मान होता. परंतु दादांनी आपलं मोठेपण स्वतःहून कधी कुणाला सांगितलं नाही. शेगावच्या शिवशंकर भाऊ पाटलांनी गजानन महाराज संस्थांमध्ये जे प्रयोग केले आणि सामाजिक कार्याचा जो एक वस्तुपाठ त्यांनी तिथे निर्माण केलेला आहे. स्वतः शिवशंकर भाऊ हे दादांचे भक्त होते. जेव्हा आम्ही शेगावच्या दौऱ्यावर असताना शिवशंकर भाऊंना भेटायला गेलो, दादा, मी, सत्यपाल महाराज होते, रक्षक होते, तेव्हा शिवशंकर भाऊ अगदी सहजपणे म्हणाले की दादा, जर मी या मंदिराची जबाबदारी माझ्याकडे आली नसती तर कदाचित मी तुमच्या कार्यातलं संपूर्ण आयुष्य झोपून दिलं असतं. शिवशंकर भाऊंचं कार्य आपल्याला माहीत आहे, त्यांचा कामाबद्दलची कर्तव्य कठोरताही सर्वांना माहीत आहे. एक शिवशंकर भाऊंसारखा एक महाऋषी ज्यांना आपण म्हणू शकतो, आजच्या काळात निष्काम सेवायोगी ज्यांना आपण म्हणू शकतो, ती व्यक्ती दादांच्या कार्याचं मोठेपण त्यांना शिवशंकर भाऊंनी ओळखलं होतं. दादा स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. दादांच्या चांदूर बाजार तालुक्यात कुरा नावाचं गाव आहे, तिथेही मी जाऊन आलो. दादा लहानपणी जिथे ध्यान करायचे त्या एका छोट्या खोलीतही मी ती खोलीसुद्धा बघितली. आष्टीला जो क्रांतीचा लढा झाला होता 1947 पूर्वी, त्या लढ्यातील वाघहुले क्रांतिकारक दादांच्या घरातच आश्रयाला होते. दादांना स्वातंत्र्य लढ्याचा, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेल्या क्रांतीचा संस्कार आणि वारसा असा लहानपणापासूनच मिळाला. दादांचे वडील, आई फार शिकलेले नव्हते, परंतु लहानपणापासूनच दादांना या सामाजिक कार्याची आवड होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी दादांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. जेव्हा तुरुंगवासात असताना व्ही गिरी त्यांच्यासोबत होते, भक्त वत्सलम त्यांच्यासोबत होते, अनेक त्या काळातले मोठे क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्राम सैनिक दादांसोबत होते. दादांना अतिशय यातना होतील अशा शिक्षा इंग्रजांनी त्या तुरुंगात दिल्या होत्या, परंतु देशाच्या स्वातंत्र्यासाठी दादांनी त्या शिक्षा आनंदाने भोगल्या. दादांना भगवद्गीतेचे संपूर्ण अध्याय पाठांतर होते. तुरुंगात असताना व्ही गिरींना त्यांनी ते भगवद्गीता शिकवली आणि म्हणून व्ही गिरी त्यांना गीताचार्य म्हणू लागले. दादांना नंतरच्या काळात संपूर्ण देशात गीताचार्य म्हणून जी ओळख मिळाली ती व्ही गिरी यांनी दिली. व्ही गिरी नंतर देशाचे राष्ट्रपती झाले. दादा मात्र ठरवून मागे राहिले. जेव्हा जेव्हा दादा दिल्लीला जायचे तेव्हा राष्ट्रपती भवनात व्ही गिरी जिथे राहायचे त्याच्या शेजारच्या खोलीत दादांसाठी ती खोली विशेष राखून ठेवण्यात आली होती. आणि व्ही गिरींनी सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा केव्हा दादा दिल्लीला याल तेव्हा तुम्ही राष्ट्रपती भवनातच तुमचा मुक्काम असायला पाहिजे. कदाचित फार कमी लोकांना हे ठाऊक असेल की दादा घटनेच्या मसुदा समितीचे सुद्धा सदस्य होते. त्यांना विविध भाषा यायच्या. आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे दादांचे चाहते होते. दादांच्या ते नेहमी संपर्कात होते. जवळपास 8 ते 9 भाषा दादांना यायच्या.
दादा हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सहकारी होते, परंतु झापडबंद भक्त आपण त्यांना म्हणू शकणार नाही. कारण गुरुदेव मंडळातील, गुरुदेव सेवा परंपरेतील ज्या काही गोष्टी खटकणाऱ्या वाटायच्या, चुकीच्या वाटायच्या, दादा त्यांना स्पष्ट विरोध करायचे. त्याच्यामुळे गुरुदेव सेवा मंडळात त्यांच्याबद्दल मतभेदही झाले, परंतु आपलं काम आणि शेवटी गुरुदेव भक्ती आणि जो खेड्यातला माणूस आहे त्याला आपल्याला स्वावलंबी बनवायचा आहे. त्यासाठी दादांनी आपलं आयुष्य आणि आपली दिशा कधी भरकटू दिली नाही. दादांसोबत जी माणसं आली ती फार मोठी होती. दुर्दैवानं त्यांचं मोठेपण आपल्याला कधी कळलं नाही. केशवदास रामटेके नावाचे फार वामन मूर्ती असलेले सामाजिक कार्यकर्ते मोझरीच्या आश्रमात अनेक वर्ष राहायचे. तुकडोजी महाराजांची जी जीवनविद्या परीक्षा होती त्या परीक्षेचे ते कुलगुरू होते. अगदी 3-3.5 फूट उंचीचा हा माणूस, चंद्रपूर जिल्ह्यातील राहणारे, एका पायाने अपंग होते. आश्रमात गेल्याने तुकडोजी महाराजांना म्हणाले की मला संपूर्ण आयुष्य तुमच्यासोबत घालवायचं आहे. तुकडोजी महाराजांना असं वाटलं की हा एक छोटासा मुलगा पोलिओग्रस्त हा आपल्यासोबत काय राहणार आणि आपल्यासोबत काय काम करणार. तुकडोजी महाराज म्हणाले तुला एवढीच कामाची इच्छा आहे तर एक काम कर, तू वाराणसीला पायी जा आणि तिथे काही दिवस काम सुरू कर. तुम्हाला आश्चर्य वाटेल की केशवदास रामटेके, ज्यांना गुरुदेव सेवा मंडळातले अनेक लोक ओळखतात, एका पायाने अधू असलेला हा तरुण पायी मोझरीवरून वाराणसीला पोहोचला. आणि जेव्हा तुकडोजी महाराजांच्या लक्षात आलं की हा प्रत्येक कसोटीला, प्रत्येक परीक्षेला यशस्वीरित्या सामोरे जाणारा हा गुरुदेव कार्यकर्ता आहे, तेव्हा राष्ट्रसंतांनी त्यांना, केशवदास रामटेकेंना बोलावून घेतलं आणि संपूर्ण आयुष्य केशवदास रामटेकेंनी तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात घालवलं. सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या आयुष्यावर दादांचा फार मोठा प्रभाव आहे. सत्यपाल महाराजांच्या प्रत्येक कीर्तनात, प्रत्येक प्रबोधनात दादांचा उल्लेख असतो, दादांच्या कार्याचा गौरव असतो. सत्यपाल महाराजांना ही प्रेरणा दादांच्या कार्यातून मिळाली. सत्यपाल महाराज नेहमी सांगतात की माझ्या आयुष्यात एका विशिष्ट वेळी दादांचं आगमन झालं, दादांचा सोनेरी स्पर्श लाभला आणि माझं आयुष्य समृद्ध झालं. आज सत्यपाल महाराजांचे जवळपास 20,000पेक्षा जास्त कीर्तनाचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात, देशात झालेले आहेत. आणि प्रत्येक कार्यक्रमात सत्यपाल महाराज त्यांना मिळालेलं मानधन आपल्या आश्रमासाठी, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी, गरीब लोकांच्या वैद्यकीय उपचारासाठी सत्यपाल महाराज करत असतात. महाराज आवर्जून सांगत असतात की ही प्रेरणा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आणि हा सेवाभाव कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्यांचा. माझं आयुष्य स्वतः बदलण्यामागे तुकारामदादा गीताचार्यांचं फार मोठं योगदान आहे. ही व्यक्तिगत गोष्ट आहे, पहिल्यांदा जाहीर करतो. माझ्या लग्नाचं पौराहित्य सुद्धा तुकारामदादा गीताचार्यांनी केलं होतं. फक्त त्यांनी अट टाकली होती की कुठलेही धार्मिक विधी होत नसतील, पारंपरिक पद्धतीने लग्न करत असतील तर मी तुझ्या लग्नाला येणार नाही. पण मी दादांना सांगितलं की मी जेव्हा तुम्हाला बोलावतो तेव्हा त्यामागे काहीतरी कारण असेल. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार घालून आणि तुकाराम दादांनी, सत्यपाल महाराजांनी ग्रामगीतेतले विवाह संस्था या अध्यायाचं पारायण करून कुठलीही मंगलाष्टके नाही, फुलं नाही, कुठलीही गिफ्ट नाही, सप्रेम भेटी नाही, अशा पद्धतीनं दादांनी आमचं लग्न लावून दिलं. तो एक प्रभाव म्हणा किंवा ती एक सामाजिक जबाबदारी अशी होती की त्या लग्नात जवळपास 100 तरुणांनी हुंडा न घेण्याचा आणि आंतरजातीय विवाह करण्याचा संकल्प केला. मला असं वाटते की दादांच्या कार्याचा, दादांच्या आशीर्वादाचा तो प्रभाव होता. आणि पुढच्या काळात पत्रकारितेत गरीब मुलांना शिक्षणासाठी, गरिबांना वैद्यकीय उपचारासाठी जर मदत करता आली तर आपण ते केलं पाहिजे. कारण पत्रकारिता आपण हे सेवेसाठी करत आहोत, हे एक सामाजिक भान मला दादांच्या सानिध्यामुळे लाभलं. दादा कामाच्या बाबतीत फार कठोर होते. एखादं काम होत नसेल तर ते सामाजिक त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना रागवायचे, त्यांना प्रशिक्षित करायचे.
आणि त्यामुळे संत गाडगेबाबा नेहमी म्हणायचे की हिशोब जर ठेवायचा असेल, सार्वजनिक जीवनात जर शिस्त आणायची असेल, तर तुकाराम दादा गीताचार्यांसारखं दुसरं उदाहरण आपल्याला सापडणार नाही. तुकाराम दादांनी जसं अड्याळ टेकडीमध्ये प्रयोग केले, तसेच मोजरी येथेही त्यांनी एक गुरुकुल आश्रम सुरू केलेला आहे. त्या आश्रमातही रवी मानव आणि त्यांची पत्नी काम करत असते. तिथे मुलांचं हॉस्टेल आहे. दरवर्षी उन्हाळ्यात तिथे मुलांचे प्रशिक्षण वर्ग चालतात, संस्कार शिबिरं घेतली जातात. तोच वारसा सामाजिक कार्याचा जेव्हा सत्यपाल महाराजांच्या सिरसोली गावाच्या जवळ आश्रम आहे, तिथेही दर उन्हाळ्यात गरीब मुलांचं निवासी शिबिर असते. सत्यपाल महाराजांची आई गेली तेव्हा त्यांचं देहदान सत्यपाल महाराजांनी केलं. वडील गेले तेव्हाही सत्यपाल महाराजांनी त्यांचं देहदान केलं. हा जो सामाजिक प्रभाव आहे, हा जो संस्कार आहे, तो संस्कार मला असं वाटते की तुकाराम दादा गीताचार्यांसारख्या महापुरुषांच्या सानिध्यातून, त्यांच्या सेवेतून आपणा सर्वांना मिळत असतो. नागपूर आणि अमरावती विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचं नेतृत्व तुकाराम दादांनी केलं. रमेशचंद्र सरोदे असतील, स्वतः सत्यपाल महाराज असतील, गुरुदेव सेवा मंडळातील सर्व तिथले पदाधिकारी असतील, बोथे सर असतील, प्रकाश महाराज वाघ असतील, अनेकांचे नावं मी विसरू शकतो. पण ही सगळी माणसं मोझरीला जमा झाली होती. मोठं आंदोलन संपूर्ण विदर्भात उभं झालं. माजी अर्थमंत्री आणि सध्याचे चंद्रपूरचे आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न अशासकीय विधेयकाच्या माध्यमातून विधानसभेत लावून धरला होता आणि सरकारला शेवटी या नामांतराचा निर्णय घ्यावा लागला. त्यामागे सुधीर भाऊ मुनगंटीवारांचे जसे प्रयत्न होते, तसे दादांची परिश्रम, दादांचे आशीर्वाद आणि दादांचा कार्यकर्त्यांवर असलेला प्रभाव, त्याचाही तो परिणाम होता. आणि त्यातूनच नागपूर विद्यापीठाचं नामकरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असं झालं आणि अमरावती विद्यापीठाचं नामकरण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असं झालं. या विद्यापीठांना तुकडोजी महाराजांचं किंवा गाडगे महाराजांचं नाव दिल्यामुळे हे विद्यापीठ काही मोठे होणार नाही, परंतु या पुण्यभूमीत, विदर्भाच्या मातीत, या विदर्भाच्या सामाजिक कार्यात या दोन राष्ट्रपुरुषांचं फार मोठं महत्त्व होते आणि दादांना या दोन्ही राष्ट्रपुरुषांचं सानिध्य लाभलं होतं. दादा नेहमी सांगायचे की गाडगेबाबा मला म्हणायचे की जे जे कार्य तू करशील ते कार्य करीत असताना मागे आपण काय केलं त्याचा हिशोब तू ठेवू नको, म्हणजे बघ आपल्याला खूप मोठं काम करता येते. गाडगेबाबा आणि तुकाराम दादा गीताचार्यांच्या आयुष्यात मला अनेक ठिकाणी साधर्म्य आढळते. गाडगेबाबांनी आपला संसार असाच वाऱ्यावर सोडून दिला होता. तुकाराम दादांचं लग्न अगदी वयाच्या अगदी बालवयात त्यांचा बालविवाह झाला, परंतु जेव्हा त्यांना कळू लागलं तेव्हा त्यांनी पत्नी सरस्वताबाई यांना सांगितलं की मला लोकसेवेचा संसार करायचा आहे, मला या कौटुंबिक संसारात अडकून पडायचं नाही आहे, मला तुझी परवानगी पाहिजे. सरस्वताबाईंनी त्यांना परवानगी दिली आणि दादांनी स्वतःच्या हातानं स्वतःचा संसार असा मोडून काढला. कारण गाडगेबाबा असो, तुकाराम दादा असो, यांना लोकसेवेचा संसार उभा करायचा असतो, म्हणून ही माणसं आपला संसार अतिशय कठोरपणे स्वतःच्या हाताने मोडून काढतात. सरस्वताबाईंना दादांनी जेव्हा सांगितलं की पती म्हणून मी तुझं माझं नातं राहणार नाही, तू मोकळी आहेस, तू तुझं स्वातंत्र्य घेऊ शकते, तू दुसरं लग्न करू शकते, परंतु सरस्वताबाईंनी दुसरं लग्न केलं नाही. मला नेहमी गाडगेबाबांची पत्नी असो कुंताबाई किंवा तुकाराम दादांची पत्नी सरस्वताबाई, या दोन स्त्रियांबद्दल मला नेहमी आदर वाटत आला आहे. आणि या स्त्रियांचं जेव्हा आयुष्य मी पाहतो, गाडगेबाबांनी तरी काय केलं की जेव्हा शेवटच्या प्रवासाला निघाले तेव्हा पेढी नदीच्या पुलाजवळ, वलगावजवळ त्यांनी गाडी थांबवली आणि आपल्या पत्नीला गाडीखाली उतरवलं आणि सांगितलं की मरेपर्यंत इथेच तू भाकरी खायच्या. पेढी नदीचा जो पूल आहे आणि त्याच्या बाजूला गाडगेबाबांचं एक मंदिर आहे, त्या मंदिराजवळ मरेपर्यंत त्यांची पत्नी भाकऱ्या खाऊन जगत होती.
त्यांची मुलगी आलोकाबाई, मला डॉक्टर श्रीकांत तिडके नेहमी आठवण सांगायचे की 1992 पर्यंत त्यांची मुलगी आलोकाबाई लोकांच्या घरी कामं करून भीक मागून एका झोपडीत त्या राहायच्या. कारण गाडगेबाबांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहून दिलं होतं की माझ्या इस्टेटीवर, मी केलेल्या लोकसेवेच्या इस्टेटीवर माझ्या कुटुंबाचा कुठलाही अधिकार राहणार नाही. त्यांचा मुलगा गोविंदा, जेव्हा त्याचं लग्न होतं, ज्या दिवशी लग्न होतं, तेव्हा गाडगेबाबांनी त्याला सकाळी उठवलं आणि त्याला सांगितलं की आज तुझं लग्न आहे, तेव्हा संपूर्ण परिसर झाड, लोकांच्या घरी आपण अन्नधान्य मागू, भीक मागू आणि त्याच्यानंतर तुझं लग्न होईल. संध्याकाळी गोविंदाचं लग्न झालं, परंतु गोविंदाला दिवसभर लोकांच्या घरी कामं करावी लागली. जेव्हा सामान्य माणूस म्हणून आपण जेव्हा या महापुरुषांचा विचार करतो, तेव्हा भौतिक सुखाचा विचार केला तर आपल्याला गाडगेबाबा, तुकाराम दादा गीताचार्य असे का वागले म्हणून आपल्या मनात एक प्रश्न येतो आणि त्यांच्याबद्दल थोडा रागही येतो. परंतु या महापुरुषांचं वैयक्तिक आयुष्यात, वैयक्तिक कुटुंबात कधी लक्ष लागलेलं नसतं. त्यांना संपूर्ण जगाच्या सेवेचा ध्यास लागलेला असतो. तुकाराम दादांनी गाडगेबाबांसारखंच केलं. गाडगेबाबांची मुलगी आलोकाबाई जेव्हा पहिल्यांदा घरी आली, तेव्हा त्यांच्या पत्नीला असं वाटणं स्वाभाविक होतं की लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आलेली आहे, ती गर्भार आहे, तेव्हा तिच्यासाठी आपण डिंकाचे लाडू करावे. त्यांच्या पत्नीने डिंकाचे लाडू केले. गाडगेबाबा बाहेरून आले, डबा बघितला, डिंकाचे लाडू काढले आणि संपूर्ण आपल्या मोहल्ल्यातील लोकांना ते वाटून दिले. त्यांची पत्नी त्यांच्याकडे पाहत होती. एकदा गाडगेबाबांनी गरिबांसाठी 9 वारे जमा केल्या. त्यांच्या आश्रमात नाशिकच्या धर्मशाळेत होत्या. तेव्हा आलोकाबाईंनी त्याच्यातली एक साडी उचलली. तेव्हा गाडगेबाबांनी तिच्या हातून ती हिसकली आणि सांगितलं की ह्याच्यावर तुझा हक्क आहे. ही माणसं आपल्या कुटुंबाच्या बाबतीत एवढी कठोर, त्याच्याबद्दल सामान्य माणूस जेव्हा विचार करतो तेव्हा असं वाटते की हे फार वाईट वाटते. आणि भौतिक सुखाच्या सामान्य माणसाच्या नजरेतून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे चुकीचे वागले असंही आपल्याला वाटू लागते. तुकाराम दादांची पत्नी सरस्वताबाई दुसरं लग्न करू शकल्या असत्या, परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी दादांचंच कुंकू आपल्या कपाळावर आयुष्यभर लावलं. दादांची त्यांच्यासोबत संपूर्ण आयुष्यात 2दा भेट झाली. 2002 मध्ये एकदा आणि 2004 मध्ये चांदूर बाजारला. 2006 दादांचं निधन झालं. लक्षात घ्या, लग्न झाल्यानंतर ते 40-50 वर्ष, 60 वर्ष दादा तिला भेटले नाही. 2002 आणि 2004 मध्ये ते भेटले आणि भेटलेही तरी निर्विकारने. सरस्वताबाई चांदूर बाजारला त्यांना भेटल्या तेव्हा त्यांनी दादांना नमस्कार केला आणि दादांच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते. कारण ही माणसं जेव्हा स्वतःच्या संसाराकडे पाठ दाखवत असतात तेव्हा त्यांच्या भावना या निर्विकार आणि त्रयस्थ होत असतात. दादांचं 2006 मध्ये निधन झाल्यानंतर अड्याळ टेकडीवर त्यांचं पार्थिव आणलं आणि समाधीची तयारी सुरू होती. शिवशंकर भाऊ पाटील, मी त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करत होतो पत्रकार. तेव्हा सरस्वताबाई एकच शब्द बोलल्या की दादा देव झाले. खरं म्हणजे दादा गेल्यानंतर दादांच्या संपत्तीवर, दादांनी निर्माण केलेल्या ट्रस्टवर सरस्वताबाई आपला अधिकार गाजवू शकले असतात. आपल्या अवतीभोवती जे संत महापुरुष तथाकथित दिसतात ते गेल्यानंतर त्यांची मुलं, त्यांची बायको यांचा त्या ट्रस्टवर, त्या संस्थांवर अधिकार असतो. सरस्वताबाईला ते करताही आलं असतं, गुरुमाऊली म्हणून मिरवताही आलं असतं, परंतु सरस्वताबाईंनी तसं केलं नाही. त्या आश्चर्य वाटेल आणि ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत होतं की गुरुकुंज आश्रमातील आयुर्वेदिक कॉलेजमध्ये सरस्वताबाई आयुष्यभर कामाला होत्या, परंतु त्यांनी कुणालाही सांगितलं नाही की मी दादांची पत्नी आहे. आणि दादांची असलेलं त्यांचं नातं हे एक, दादांना त्या देव मानत होत्या आणि त्या स्वतःला भक्त मानत होत्या. दुसरी कुठली स्त्री असती तर दुसरा संसार केला असता तरी समाजानं काही चुकीचं म्हटलं नसतं. स्त्री म्हणून तो तिचा अधिकार होता. एका अर्थानं विचार केला तर या सगळ्या महापुरुषांनी, तुकाराम दादा असो, गाडगेबाबा असो, यांनी आपल्या कुटुंबावर एक प्रकारे अन्याय केला.
या कुटुंबाच्या अंतरीच्या कळा ज्या असतात त्या समाजाला फार दिसत नाही, परंतु मला असं वाटते की या कुटुंबाच्या त्यागामुळेच ही माणसं मोठी झाली. गाडगेबाबांची पत्नी, मुलं, मुलगी आयुष्यभर त्यांच्या मागे फरफटत गेले. कधीही त्यांनी तक्रार केली नाही. गाडगेबाबा त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. तुकाराम दादा संपूर्ण जगाचा संसार त्यांना उभारायचा होता. संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात ग्रामस्वराज्याचे प्रयोग ते राबवत होते. गावं स्वावलंबी करत होते. परंतु आपल्या पश्चात आपल्या पत्नीचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या भावाचं, आपल्या पुतण्याचं काय असेल याचा विचार त्यांनी केला नाही. एक सामान्य माणूस म्हणून जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला असं वाटते की त्यांनी आपल्या कुटुंबावर अन्याय केला. पण जेव्हा आपण व्यापक दृष्टिकोनातून, सेवेच्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि त्यांच्या आत्म्याच्या तळाशी जाऊन जेव्हा आपण त्यांच्या कार्याबद्दल आत्मीयतेने अंतरीच्या काळात जेव्हा आपण बघू लागतो तेव्हा असं वाटते की ती माणसं चुकली नाही. त्या माणसांना असा त्याग करणं आवश्यक होतं, कारण त्यांनाही असं करत असताना निश्चितच आनंद झाला नसेल. परंतु आपण नाही केलं तर मग दुसरे करणार नाही, कारण अनेक सामाजिक कार्यकर्ते, अनेक चांगले लोक एक आयुष्याच्या एका वळणानंतर त्यांना संसार, स्वतःचं कुटुंब, स्वतःची पत्नी, स्वतःची मुलं फार महत्त्वाची वाटू लागतात आणि समाजाकडून, समाजाच्या बाबतीत ते फार उदासीन होत असतात. सामाजिक प्रश्नांबद्दल त्यांचा दृष्टिकोन फार विधायक नसतो. तो हळूहळू विरक्ती येत असते. ती येऊ नये म्हणून या सर्व महापुरुषांनी आयुष्यभर समाजाचं भलं करण्याचा प्रयत्न केला. दादांचं आणखी एक वेगळेपण सांगितलं पाहिजे की ग्रामगीतेच्या जवळपास कित्येक तरी लाखो प्रती त्यांनी अल्प दरात 10 रुपयात प्रसिद्ध करून त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयोग होता. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश या भागात त्यांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखा स्थापन केल्या. जेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पंडित नेहरू आपसात चर्चा करत होते तेव्हा तुकडोजी महाराज सहज म्हणाले की माझा एक कार्यकर्ता आहे, त्याचं नाव तुकाराम दादा. जवळपास 20,000 शाखा संपूर्ण भारतात गुरुदेव सेवा मंडळाच्या सुरू केलेल्या आहेत. तेव्हा पंडित नेहरूजींना आश्चर्य वाटलं की एक माणूस पूर्ण देशात 20,000 शाखा कसं काय सुरू करू शकतो. तेव्हा पंडित नेहरूंनी त्याची चौकशी केली आणि संपूर्ण देशात त्याची चौकशी, एक उत्सुकतेपोटी चौकशी करण्याचे आदेश दिले. आणि जेव्हा चौकशी संपली तेव्हा असं लक्षात आलं की दादांनी जवळपास 30,000 शाखा तोपर्यंत संपूर्ण देशात गुरुदेव सेवा मंडळाच्या सुरू केल्या होत्या. संपूर्ण आयुष्य दादांनी ग्रामस्वराज्यासाठी, ही खेडी आत्मनिर्भर व्हावी यासाठी झोकून दिली. चोरटीचा उल्लेख मगाशी मी यासाठी केला की चोरटीचा प्रयोग हा त्यांच्या आयुष्यातला एक आदर्श प्रयोग होता. तो प्रयोग त्यांना गावागावात करायचा होता. त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या घरी कोणी मरण पावलं तर त्याच्या अलाहाबादला, प्रयागला, काशीला नेऊन सोडत असतो, त्याचं अर्पण करत असतो. तिथले पंडे लोक, पुजारी लोक आपली फसवणूक करत असतात आणि हा सगळा वर्ग जो असतो हा ग्रामीण भागातला असतो. तेव्हा आपल्या गावातच एखादं अस्थिकुंड व्हावं हाही एक विचार त्यांनी मांडला होता. दुर्दैवानं त्यांच्या निधनानंतर तो विचार गुरुदेव सेवा मंडळातल्या कार्यकर्त्यांनी, भक्तांनी ज्या गतीनं पुढे न्यायला हवा होता त्या गतीनं तो पुढे जाऊ शकला नाही. जर दादांचं स्वप्न प्रत्येक गावात अस्थिकुंड जर निर्माण होऊ शकलं असतं, कारण तो प्रयोग तुकडोजी महाराजांनी मोझरीच्या आश्रमात केलेला आहे. आपण साधं आपल्या विदर्भातल्या रामटेकला, नाशिकला, अलाहाबादला जर आपण आपल्या कुटुंबातील एखाद्या दिवंगत व्यक्तीच्या अस्थि विसर्जनासाठी जेव्हा जातो तेव्हा हजारो लाखो रुपये आपल्याला लुटतात. कोणी पुजारी गाय मागतो, कोणी 21,000 मागतो, श्रीमंत माणूस असेल 1,00,000 मागतो. त्याच्याशिवाय तो दिवंगत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही अशी भीतीही तो आपल्याला दाखवत असतो. या सगळ्या भीतीतून मुक्तता मिळावी म्हणून तुकडोजी महाराजांनी त्यांच्या मोझरी आश्रमात संपूर्ण देशातल्या नद्यांचं पाणी तिथे आणलं आणि तिथे अस्थिकुंड तयार केलं. विदर्भातील, महाराष्ट्रातील
ज्या कोणी व्यक्तींना या कामाबद्दल माहिती आहे, आदर आहे, या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं की तुमच्या कुटुंबातलं कुणी जर असं मरण पावलं तर या दूरच्या धार्मिक स्थळी जिथे आपली लूट होते तिथे जाण्याचं कारण नाही. रामटेकलाही आपण अस्थी घेऊन गेलो तरी होणारी लूट तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल. उत्तर प्रदेशातल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या जिथे कुठे आपण जातो तिथं प्रचंड लूट होत असते. तुकडोजी महाराजांना हे नको होतं. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की अशी वेळ तुमच्यावर जेव्हा येते तेव्हा गुरुकुंज आश्रमातील त्या अस्थिकुंडात आपल्या घरच्या दिवंगत व्यक्तीचं, आपल्या स्नेहीजनांचं, आपल्या कुटुंबातील सदस्यांचं आपण अस्थि विसर्जन केलं पाहिजे. तुमची इच्छा किती आहे याला महत्त्व नसते. तुमच्याजवळ जर 21 रुपये असतील तर 21 रुपयेही तिथे स्वीकारले जातात. तुम्हाला जर असं वाटलं की या कामासाठी आपण सामाजिक कामासाठी काहीतरी मदत करावी तर तुम्ही 1000 रुपये सुद्धा देऊ शकता. आणि जर तुमच्याजवळ 1 रुपयाही नसेल तरी तिथे तुम्हाला अडवलं जात नाही. माझ्या आईचं 8 वर्षांपूर्वी जेव्हा निधन झालं तेव्हा मी सुद्धा त्या ठिकाणी माझ्या आईच्या अस्थीचं विसर्जन तिथे केलं. मी व्यक्तिगत स्वतःबद्दल जेव्हा सांगत आहे त्यात मागे दर्पोक्ती किंवा अहंकार नाही, तर दादांच्या सानिध्यातून माझ्यावर झालेला हा परिणाम आहे, हा प्रभाव आहे. आणि मी जेव्हा हे केलं तेव्हा मी तुम्हाला आग्रहपूर्वक ही विनंती करू शकतो असं मला वाटत असते. आज 14 वर्ष झाले दादा नाही, परंतु दादांच्या कार्यापासून प्रेरणा घेतलेली माणसं गावागावात आहेत. रमेशचंद्र सरोदे हा आष्टीचा कार्यकर्ता, बोडेकर जी चंद्रपूरचे कार्यकर्ते, अकोल्याला दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं साहित्य संमेलन होते, रामभाऊ बरगट तिथे आहे, ते काम करत असतात. अकोटमध्ये कार्यकर्ते असतील. प्रत्येक गावात असे कार्यकर्ते आहेत ज्यांना कुठल्याही प्रसिद्धीची, कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा नाही, परंतु दादांचं कार्य त्यांना पुढे न्यायचं आहे. दादा जर आणखी 10 वर्ष जगले असते तर निश्चितच एक मोठं सामाजिक अभिसरण या महाराष्ट्रात घडून आलं असतं. अनेक कार्यकर्ते जे अलीकडे त्यांच्या संपर्कात आले होते त्यांचं एक वैचारिक भरणपोषण दादांच्या सानिध्यात, दादांच्या सहवासात झालं असतं. त्यामुळे दादांची उणीव आपणा सर्वांना नेहमी जाणवत असते आणि दादांच्या कार्यातून आपल्याला सर्वांनी आपण प्रेरणा घेतली पाहिजे. दादांचं कार्य पुढे नेण्याचं फार मोठं काम आज आदरणीय सत्यपाल महाराज करत आहेत. आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांचाही उल्लेख मी प्रामुख्याने करतो की नांदुरा येथे त्यांचा आश्रम आहे. त्यांना भगवद्गीता, बायबल, कुराण या विविध धर्मग्रंथांचा त्यांचा अभ्यास आहे. तुकडोजी महाराजां विवेकी मार्गाने तुकडोजी महाराजांच्या विचारांवर जे झापडबंद साधारणतः एखाद्या महापुरुषाचं अनुयायित्व स्वीकारल्यानंतर एक झापडबंद विचारांची प्रक्रिया सुरू होत असते, ती बाजूला ठेवून आज आचार्य हरिभाऊ वेरुळकर, आज दादांचं कार्य, आचार्य हरिभाऊ वेरुळकरांना जेव्हा आपण बघतो, भेटतो तेव्हा असं वाटते की ते दादांचंच कार्य पुढे नेत आहेत. त्यांच्या रूपाने आज दादा आपल्यासोबत आहेत असं वाटत असते. आज आचार्य हरिभाऊ वेरुळकर असतील, अलीकडे काही वर्षांपूर्वी संत आमले महाराजांचं निधन झालं, ते सुद्धा दादांचं कार्य कीर्तनाच्या माध्यमातून पुढे नेत होते. आज कीर्तनकारांची नवी पिढी आलेली आहे. तुषार पाल महाराज असतील, संदीप पाल महाराज असतील, पवन दवंडे असतील, कितीतरी नावं आपल्याला भाऊ थुटे आहेत वर्धेचे, की हा माणूस MSCB मध्ये इंजिनियर आहे, परंतु या माणसाला सामाजिक कार्याचा एवढा ध्यास लागलेला आहे की आपली नोकरी सांभाळून गावागावात हा माणूस जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतो. बाळ हांडे जी आहे, एक लाईनमन असलेला हा माणूस, परंतु आयुष्यभर त्यांनी तुकाराम दादा आणि तुकडोजी महाराजांच्या कामासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं. चंद्रभागाबाई नावाची एक महिला आश्रमात होती, एक 3-4 वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. ही महिला कुठली माहीत नाही, तुकडोजी महाराजांकडे आली आणि म्हणाली की मला या सेवेत, तुमच्या सेवेत काम करायचं आहे. महाराजांनी तिला परवानगी दिली. शेवटच्या श्वासापर्यंत चंद्रभागाबाई त्या तिथे होत्या. चंद्रभागाबाईंनी लोकांकडे कामं करून, मजुरी करून एक 1.5-2 एकर शेत त्यांनी विकत घेतलं होतं.
जाण्यापूर्वी त्यांनी ते 1.5-2 एकर शेत गुरुदेव सेवा मंडळाला देणगी म्हणून दिलं. त्या जेव्हा गेल्या तेव्हा त्यांच्या उशी खाली 16,000 रुपये होते. त्यांनी लिहून ठेवलं होतं की हे पैसेही गुरुदेवाच्या कामासाठी लावा. चंद्रभागाबाई शिकल्या नसतील, त्यांच्या घरी असं काही सामाजिक कार्याचं किंवा असा पिढीजात वारसाही नव्हता. कारण सामाजिक कार्याचा पिढीजात वारसा ज्यांना मिळतो त्यांना आपण खूप काही वेगळे आहोत, समाजापेक्षा वेगळे आहोत. त्यांच्या वागण्या बोलण्यात एक अहंकार येत असतो. तो अहंकार जोपासणारे सामाजिक कार्यकर्त्यांची एक पिढी अलीकडे महाराष्ट्रात आहे आणि ती सगळ्यांना त्यांचे अहंकार टोचत असतात. चंद्रभागाबाईचं कूळ कुणाला माहीत नाही, ती निरक्षर बाई, परंतु आयुष्यभर ती आश्रमात सेवा द्यायची, कुठलीही अपेक्षा नाही. आणि जाताना मात्र 1.5-2 एकर शेत तिने आश्रमाला दिलं, 16,000 रुपये गुरुदेवाच्या कामासाठी दिले. ही जी प्रेरणा आहे ही अव्यक्त आहे. या प्रेरणाला कुठल्याही प्रशिक्षण वर्गाची गरज पडत नाही, या प्रेरणेला कुठल्याही शिबिराची गरज पडत नाही, या प्रेरणेसाठी कुठल्याही श्रमदान किंवा छावणी शिबिराची गरज पडत नाही. हे अव्यक्त येत असते, हे सेवेतून येत असते. आणि जर आपण निष्काम सेवायोगी असेल, आपण आपला मार्ग जर निष्काम सेवेचा असेल, आपल्या भावना जर निष्कांचन व्यक्तिमत्वाच्या असतील, तर निश्चितच खेड्यापाड्यातली कितीतरी माणसं आपल्या या कामापासून प्रेरणा घेत असतात. आज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त तुकाराम दादा गीताचार्यांचं स्मरण करत असताना, त्यांना अभिवादन करत असताना मी माझ्या आठवणी सांगितल्या. मला आठवते की आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत विदर्भाच्या दौऱ्यावर गेलो तेव्हा अमरावतीपासून लोणी या मार्गावर एक मंदिर आहे. रात्र झाली होती तेव्हा दादा म्हणाले की आपण आता इकडे तिकडे थांबण्यापेक्षा या मंदिरातच थांबू. दादांचा एक अमरावतीला मी असताना दादा माझ्याकडे यायचे, परंतु आपल्या नातेवाईकांकडे किंवा परिवारातल्या लोकांकडे जाणं ते टाळायचे. त्यांनी संसाराचे पाश अशा पद्धतीने तोडून टाकले होते. आणि एखाद्याकडे जायचं असेल तर त्याला सांगायचे, जर गुरुदेव सेवा मंडळाचा किंवा राष्ट्रसंतांच्या कार्यातील एक जरी मुद्दा, एक जरी मूल्य तू स्वीकारत असेल तर मी तुझ्या घरी येतो, मी तुझ्या कार्यक्रमात सहभागी होत असतो. हा एक दंडक त्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांना घालून दिला होता, स्वतःलाही घालून दिला होता. एक खंत आज जाणवते की दादा कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा त्यांना कधी नव्हती. त्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारने त्यांची उपेक्षा केली. जो माणूस मसुदा समितीवर होता, ज्या माणसाला 8 ते 9 भाषा माहीत होत्या, ज्या माणसाला पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, व्ही गिरी सारखे महापुरुष त्यांना आदराने बोलवायचे, त्या तुकाराम दादांना आयुष्यभर कुठलाही पुरस्कार मिळाला नाही. कारण त्यांचं कार्य त्यावेळेच्या माध्यमांनी कधी लोकांसमोर आणलं नाही. कारण त्यांच्याजवळ कुठलेही कवी, साहित्यिक, प्राध्यापक त्यांच्या त्यांच्या कामाचा, त्यांच्या सेवाभावाचा उदो करण्यासाठी कुठलेही त्यांनी असे कवी, लेखक, साहित्यिक, प्राध्यापक असे आपल्या अवतीभोवती गोळा केले नव्हते. त्यांनी असे कुठलेही कौतुक मेळावे केले नव्हते. कारण त्यांचं काम आपल्या कामावर विश्वास होता आणि त्यामुळे त्यांचं कामही ते गेल्यानंतर माहीत झालं. 2006 ते आज 2020 या 14 वर्षात दादा किती मोठे होते हे आज तेव्हा ज्यांना त्यांचं सानिध्य लाभलं नाही, ज्यांना त्यांचं कार्य जवळून बघता आलं नाही, ती सगळी माणसं आज खंत व्यक्त करत असतात, खेद व्यक्त करत असतात. महाराष्ट्र सरकारने कधी त्यांच्या कामाची दखल घेतली नाही, भारत सरकारने कधी त्यांच्या कामाची दखल घेतली नाही. चंद्राबाबू नायडू सारखे दुसऱ्या राज्यातले मुख्यमंत्री, दिग्विजय सिंग सारखे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अड्या टिकडीवर येऊन त्यांचं काम बघतात, ते प्रयोग तिथे घेऊन जातात. परंतु आमच्या महाराष्ट्र सरकारला, विदर्भातल्या राज्यकर्त्यांना मात्र तिथला एकही प्रयोग आपल्या गावात करावा असा वाटत नाही. काही माणसं असू शकतात, हर्षवर्धन सपकाळ सारखे जे बुलढाण्याचे माजी आमदार आहेत, ते आमदार होते परंतु त्यांच्या जीवनावर गाडगे महाराज, तुकाराम दादा गीताचार्य, प्रकाशबाई मोहाडीकर
यांचा फार मोठा प्रभाव होता. प्रकाशबाई मोहाडीकर साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी. मी अकोल्यात असताना हरिभाऊ वेरुळकर, एक नारायणराव म्हणून अंतरीचे तेही तुकडोजी महाराजांचे सहकारी होते. ते 104 वर्ष जगले. 94वा वाढदिवस आम्ही अकोल्यात डॉक्टर गजानन नारे यांच्या मदतीने आम्ही त्यांच्या प्रभात किड्स शाळेत जेव्हा आयोजित केला तेव्हा हरिभाऊ सहकारी ते कार्यक्रमाला आले होते. आणि त्या नारायणराव गवाळे, हरिभाऊ वेरुळकर यांच्या हस्ते आपण प्रकाशबाई मोहाडीकरांचा 94वा वाढदिवस साजरा केला होता. आज प्रकाशबाई मोहाडीकर नाही, तुकाराम दादा सुद्धा नाही, या माणसांचं नेहमी जाणवत असते. ही माणसं कोणत्या मातीची आहेत माहीत नाही, पण ही माणसं होती. या माणसांनी मोठं काम केलं म्हणूनच आज आपल्याला कुठले तरी संस्कार मिळालेले आहेत असं मी मानतो. तुकाराम दादांच्या जीवनावर, त्यांच्या कार्यावर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानेश्वर रक्षकांसारखे कार्यकर्ते खरंच अतिशय प्रामाणिकपणे काम करत असतात. नितीन सरदार या एका कार्यकर्त्याचाही मी आवर्जून उल्लेख करतो. त्यांनी डॉक्युमेंटरी बनवली. दादांचं कार्य परदेशात आपल्या देशाच्या बाहेर पोहोचवण्याचं काम सरदार बंधूंनी केलं, परंतु तेव्हा उशीर झालेला होता. तेच कार्य किंवा दादांच्या कामाचं हे मोठेपण, दादांच्या सेवेचा हा महिमा जर आपल्याला 25 वर्षांपूर्वी दाखवता आला असता, 30 वर्षापूर्वी सांगता आला असता, तर दादा मोठे झाले नसते, परंतु निश्चितच हा समाज मोठा झाला असता, संपूर्ण गाव मोठं झालं असतं. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा संपूर्ण समाजात, शहरात आहे, भविष्यात जेव्हा आर्थिक संकटांची आपण चर्चा करत असतो की ही संपूर्ण अर्थव्यवस्था आपली कोसळून जाणार आहे, गृहउद्योग बंद पडलेले आहेत, गावात मोठं भयान असं वातावरण राहणार आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा मी विचार करत असतो तेव्हा गांधीजींनी ग्रामस्वराज्याची जी संकल्पना सांगितली होती आणि तोच सेवेचा, सामाजिक कार्याचा वारसा तुकाराम दादा गीताचार्यांनी पुढे नेला होता. तोच वारसा जर अधिक सक्षमपणे आपण पुढे नेला असता तर आज जी एक भयान अस्वस्थता आपल्याला जाणवत आहे जाणवली नसती. पण मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. ज्यांनी दादांसोबत काम केलेलं आहे ती सगळी माणसं आज थकलेली आहेत, त्यांचं वय झालेलं आहे. एक नेहमी उणीव जाणवत आलेली आहे की एखाद्या चांगल्या कामाचं, एखादं चांगलं काम पुढे नेण्यासाठी एक पिढी तयार करावी लागते. ती पिढी तयार होत नाही, हे अनेक सामाजिक महापुरुषांचं दुर्दैव आहे. गाडगे बाबा गेल्यानंतर जी एक फळी त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी हवी होती, ती फळी दुर्दैवानं आपण तयार करू शकलो नाही. जी काही माणसं आपल्या गावात, आपल्या ठिकाणी काम करतात ती एका कुठल्या तरी प्रेरणेतून करत असतात, परंतु एक जर साखळी तयार झाली असती, एक संघटन बांधलं गेलं असतं, तसंच तुकाराम दादांच्या कार्यातून समोर आलेल्या माणसांचं संघटन तयार झालं असतं आणि ते संस्कार जर पुढच्या पिढीपर्यंत गेले असते तर निश्चितच हे काम आणखी अक्षय, आणखी चिरंजीव झालं असतं असं मला वाटते. आणि अजूनही वेळ गेलेली नाही. आपण त्यांच्या या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं सर्वांनी जर संकल्प केला की मला हे काम माझ्या गावाच्या पातळीवर न्यायचं आहे, कारण सामाजिक काम करत असताना घरावर तुळशीपत्र ठेवण्याची गरज नाही. तुकाराम दादांनी, गाडगेबाबांनी जो त्याग केला तोही त्याग करायची गरज नाही. स्वतःचा पगार काही त्यांच्यासारखं संपूर्ण किंमत, जसं लक्ष्मणदादा नारखेडेंनी तुकाराम दादांच्या सानिध्यात जेव्हा आले, संपूर्ण घर विकून दादांच्या कार्याला ते पैसे दिले. लक्ष्मणदादा नारखेडेंच्या नातू आणि त्यांची सून हे परदेशात नोकरीवर मोठ्या पदावर आहेत, परंतु अक्षरशः 11 रुपयात त्यांनी त्यांचं लग्न केलं. तर पण लक्ष्मणदादा नारखेडे आज नाही, पण आपल्या पातळीवर एक छोटंसं जरी काम आपण करू शकतो, त्याच्यासाठी काही खूप भाषणच देण्याची गरज नाही किंवा खूप मोठं आंदोलन करण्याची गरज नाही, गाव सफाई करण्याची गरज नाही.
आपण आपल्या व्यक्तिगत जीवनात जर हा एक आदर्श अंगीकारू शकलो की आपल्या घरातले दुःखाचे किंवा सुखाचे आनंदाचे सोहळे जर आपण कमी खर्चात करू शकलो, आपण आपल्या घरच्या लग्नात कर्ज घेतो 1-1 कोटी 50-50 लाख 25 लाख, सामान्य माणूस असेल तरी तो कर्ज काढून लोकांकडून उसनवारी करून 10-10 लाखात खर्च करत असतो. जर हेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, गाडगे बाबा असतील, तुकारामदादा गीताचार्य असतील, त्यांनी जे सांगितलं की कमी पैशात आपण खर्च केला पाहिजे. आपल्या घरी तेरवी असेल तरी 2-2, 3-3 लाख रुपये आपण खर्च करत असतो, 1000 लोकांना जेवू घालत असतो. पण हे सगळे सोपस्कार न करता जर आपण त्याचा एखादा छोटासा निधी त्या तेरवीतून उरलेला, मला आठवते की एक दिवाकर पाटील म्हणून अकोल्यात अधिकारी होते, त्यांचे वडील सुद्धा सुखदेवराव पाटील, ते सुद्धा 104 वर्ष जगले. आणि त्यावेळी मी अकोल्यात होतो. त्यांच्या कुटुंबात एकाचं निधन झालं तेव्हा दिवाकर पाटलांनी मला फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तेरवी करत नाही आणि हे काम आम्ही एका चांगल्या आश्रमात, जे अनाथाश्रम होतं त्या अनाथाश्रमासाठी देऊ शकतो. तुम्ही सुद्धा असं करू शकता, मी सुद्धा करू शकतो. माझ्या आईचं निधन झालं तेव्हा मी तेरवी केली नाही. त्याच्यासाठी कुटुंबातून नातेवाईकांकडून थोडा बहुत त्रास झाला, विरोध झाला, परंतु मी माझ्या निश्चयावर ठाम होतो, कारण मला ती शिकवणीचं पाठबळ होतं. आणि त्यातून जो पैसे उरले तेरवीच्या खर्च, तेरवी न करता मी माझ्या कॉलनीतल्या मोलकरीण भगिनींना मदत दिली, एका शाळेला मी त्यातून मदत दिली. स्वतःची तारीफ नाही, परंतु एक विनंती या निमित्तानं करावीशी वाटते की वाढदिवस असेल मुलाचा तर एवढा खर्च करण्याची गरज नाही. त्याचे पैसे वाचवून एखाद्या अनाथाश्रमात आपण एखादी भेटवस्तू देऊ शकतो, अनाथाश्रमातल्या मुलांना गोडधोड घालून देऊ शकतो. आपल्या घरी लग्न असेल तर खूप खर्च न करता आपण ते पैसे एखाद्या चांगल्या कामासाठी देऊ शकतो. आपल्या घरच्या प्रत्येक सणात, प्रत्येक आनंदात जो शेवटचा माणूस आहे, जो भुकेला आहे, जो वंचित आहे, जो शोषित आहे, त्याचा विचार जर आपण केला तर निश्चितच आपल्याला असं कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. आणि हे कार्य म्हणजे तुकारामदादा, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा या महापुरुषांना वाहिलेली ही श्रद्धांजली असते. या महापुरुषांना केलेलं हे सक्रिय विधायक मार्गाचं स्मरण असते. आणि तुकारामदादा गीताचार्यांच्या माध्यमातून मी हे सगळं सांगण्याचं कारण असं की मला त्यांचं सानिध्य लाभलं म्हणून मी बदलू शकलो. माझ्या आयुष्यात प्रचंड बदल झाले. मी ठरवून आंतरजातीय विवाह केला आणि हा विवाह करत असताना सगळ्या प्रक्रियेत चंद्रपूरचे माजी आमदार, फार मोठे सामाजिक कार्यकर्ते एकनाथरावजी साळवे, त्यावेळेचे चंद्रपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष गोविंदरावजी भेंडारकर, जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत, तुकारामदादा गीताचार्यांचे सहकारी अनुयायी आहेत, त्यांनी या सगळ्या माझ्या आंतरजातीय विवाहासाठी साळवे साहेबांनी, गोविंदराव भेंडारकरांनी मदत केली. कारण हे सगळं त्या गुरुदेवाच्या विचारांचं पाठबळ होतं. माझ्यापासूनच प्रेरणा घेऊन त्यावेळी माझा सहकारी जो होता संजय तोमरा, साम टीव्हीचे ब्युरो चीफ आहेत चंद्रपूर जिल्ह्याचे, त्यांनी आंतरजातीय विवाह केला. आणि त्यावेळीही तुकारामदादा गीताचार्य अड्या टेकडीवर होते. अड्या टेकडीवर आम्ही गेलो तेव्हा तुकारामदादा गीताचार्यांनी त्यांच्या मिसेसचं लग्न लावून दिलं. टेकडीच्या खाली जेव्हा आलो तेव्हा त्या भोजनालयात गोविंदराव भेंडारकरांनी जे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना, तर त्या कामापासून एक कार्यकर्ता प्रेरणा घेतो, असे असंख्य कार्यकर्ते प्रेरणा घेतात. आणि एवढं जरी आपण केलं, ठीक आहे, त्यांच्यासारखं आपण खूप त्याग नाही जाऊ नाही शकत, परंतु जर आपण आपल्या व्यक्तिगत जीवनात हे करू शकलो, आपल्या मुलांना तेव्हा एखाद्या आश्रमात, जसं नागपुरात आज महापौर संदीप जोशींच्या प्रेरणेतून दीनदयाल थाळी हा उपक्रम सुरू झालेला आहे. गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना केवळ 10 रुपयामध्ये ती थाळी दिली जाते. अकोल्यामध्ये एक आनंदाश्रम आहे, त्याचं पालकत्व नीरज आवंडेकर हा एक सामाजिक कार्यकर्ता घेतो. डॉक्टर गजानन नारे प्रभात कृषीचे संचालक त्यांच्यासोबत आहे. अलीकडे रामसिंगजी राजपूत यांचं निधन झालं. हेही फार चांगले मोठे व्यक्ती होते, तेही तुकारामदादांचे सहकारी होते.
उद्धवराव महाराज हे कीर्तनकार आहेत, कितीतरी नावं असे आहेत की जे आपापल्या परीनं आपापल्या ठिकाणी काहीतरी चांगलं काम करत असतात. दीनदयाळ थालीचा मी उल्लेख केला की इथे आपण जर आपल्या मुलाच्या वाढदिवसाला जाऊन तर त्या उपक्रमाला 2000 5000 रुपये दिले, हेही करता येत नसेल तर आपली मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत जर 2 दिवस त्या मुलांना आपण त्या कुठल्याही अशा दीनदयाल थालीसारख्या उपक्रमात आपल्या मुलांना 2 दिवसाची तिथे नोकरी दिली की तुम्ही इथे उभे राहून इथे येणाऱ्या रुग्णांना अन्न वाटप करा, तर हे खरे संस्कार. कारण शिक्षण शाळेत मिळत असते, संस्कार आईवडीलच देत असतात किंवा एखाद्या सामाजिक कार्यातूनच मिळत असतात. आज दादा नसताना हे जेव्हा उणीव आपल्याला जाणवते आणि ते परत येणार नाही आणि त्यांच्यासारखी माणसं आपल्या अवतीभोवती दिसत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. तेव्हा जे काही सामाजिक काम सुरू आहे, हसेगाव लातूरजवळ रवी बापटले हा एकेकाळचा पत्रकार एका मिनिटात पत्रकारिता सोडली आणि हा माणूस एड्सग्रस्त मुलांचं संगोपन करते. आज जवळपास 135-140 मुलं त्याच्या आश्रमात राहतात. त्यालाही या लॉकडाऊनच्या काळात प्रचंड त्रास होत आहे. माझी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की रवी बापटले लातूरजवळ हसेगाव आहे, सेवालय नावाचा त्याचा आश्रम आहे, त्या आश्रमात त्या एड्सग्रस्त मुलांचं संगोपन तो करत आहे, पत्रकारिता सोडलेली आहे, संसार स्वतःचा करत नाही आहे. त्याला जर आपण आपल्या मदतीतून जर आपल्याला काही द्यायची इच्छा असेल, आपण त्याला मदत करून तुकाराम दादांचं स्मरण करू शकतो. बीडजवळ गेवराई आहे, संतोष गर्जे हा कार्यकर्ता आहे, हा सुद्धा असाच आहे. अगदी त्याची बहीण मरण पावली, तत्पूर्वी जावई मरण पावली आणि भाचा त्याच्याकडे आला. तो अनाथ झाला होता आणि म्हणाला की मामा मी तुझ्याकडे राहतो. संतोषला असं वाटलं की केवळ भाच्यालाच कशाला, आणखी अशी अनाथ मुलं शोधायची. 7 अनाथ मुलं सापडली. त्यांनी गेवराईच्या गावाबाहेर एका शेतात गोठ्यात अनाथालय सुरू केलं. 6 आज त्याच्याकडे जवळपास 150 मुलं आहेत आणि ती सगळी अनाथ आहे. बालग्राम नावाची इमारत आहे, त्या आश्रमात अनेक लोक येतात, मदत करतात. माझी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण त्या कार्यकर्त्यांना मदत करू शकतो. नगरजवळ डॉक्टर राजेंद्र धामणे आणि सुचिता धामणे म्हणून फार चांगलं प्रामाणिकपणे काम करणारे व्यक्ती आहे. मी तिथे जाऊन आलो. तिथे वेडसर मानसिक आरोग्य बिघडलेल्या महिला आहेत, जवळपास तिथेही 100-125 महिला आहेत. घर लोकांनी सोडून दिलेलं आहे. त्या महिलांना आपण मदत करू शकतो का? डॉक्टर धामणे, सुचिता धामणे यांना प्रसिद्धीचा हव्यास नाही. ते जेवढं काम करतात, जेवढं लोकांना माहीत आहे त्याच्यापेक्षा 10 पट 1000 पट त्यांचं काम आहे. दुर्दैवानं काही सामाजिक कार्यकर्ते छोटंसं काम करतात, परंतु त्याच्या गावगप्पा आणि त्याची दवंडी जास्त फिरत असते. मी ही जी नावं सांगत आहोत सगळे चांगले आणि प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहेत आणि त्यांना आपल्या मदतीची गरज यासाठी आहे की तुकाराम दादांचं स्मरण करायचं असेल तर केवळ भजन कीर्तन आणि माझ्यासारख्यांनी फेसबुक लाईव्ह करून होणार नाही. तर डॉक्टर सुचिता धामणे, डॉक्टर राजेंद्र धामणे यांच्या कामासाठी आपण मदत करू शकतो. यजुवेंद्र महाजन जळगावला आहेत, त्यांचं काम अनेकांना माहीत आहे. ते अंध अपंग मुलांना IAS IPS बनवण्यासाठी धडपडत आहेत. जवळपास 250-300 मुलं त्यांच्याकडे आहेत. हा माणूस कुठून पैसा आणत असेल माहीत नाही. मी जेव्हा तिथे त्यांना भेटायला गेलो तेव्हा थक्क झालो आणि त्यांना सांगितलं की मी माझ्या परीनं करता येईल मी कधी. आज या माध्यमातून माझी तुम्हाला विनंती आहे की एकदा तिथे जाऊन या आणि बघा. मला असं वाटतंय की तुकाराम दादांच्या या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आपण आधुनिक तीर्थक्षेत्रांची एक साखळी तयार केली पाहिजे. ती साखळी जसं पंढरपूर आहे, शेगाव आहे, शिर्डी आहे, महालक्ष्मी कोल्हापूर आहे, ही आध्यात्मिक धार्मिक साखळी आहे. तिथेही आपण गेलं पाहिजे. परंतु ही जी आधुनिक तीर्थ सेवाभावाची क्षेत्र आहेत, मग ते आपले डॉक्टर रवींद्र कोल्हेचं वैरागड असेल, डॉक्टर आशिष सातवचं धारणी असेल, रवी बापटलेचं हसेगाव असेल, डॉक्टर अविनाश सावजींचं अमरावतीचं सेवांकूर असेल, गर्जे संतोष गेवराई ते असेल, डॉक्टर धामणेचं नगरचं असेल, नगरमध्येच आणखी एक आहे गिरीश कुलकर्णीची संस्था ते असेल,
तिकडे पश्चिम महाराष्ट्रात अविनाश पोळ यांचं काम असेल, नागपुरात रामभाऊ इंगोले जे अभागी दुर्दैवी भगिनींच्या मुलांना सांभाळण्याचं काम करतात, त्यांचं पालन पोषण करतात, त्यांना स्वतःचं नाव देतात, आयुष्य देतात आणि त्यांच्या आयुष्याला अर्थ सुद्धा देतात. आपल्या वज्झर अमरावती जिल्ह्यात शंकर बाबा पापळकर आहेत, त्यांचं कार्य तर शंकर बाबा म्हणतो. गाडगे बाबांचे ते तसे नातेवाईकही आहे, त्यांच्या खांद्यावर जी घोंगडी आहे ती गाडगे बाबांनी त्यांना दिलेली आहे, गाडगे बाबांच्या मुलीच्या नात्यात येते, परंतु ते नातं ते फार सांगत नाही. त्यांचाही संसार असाच आहे. जेव्हा त्यांची पत्नी वारली तेव्हा ते अकोल्यात होते आणि ते त्यांच्या अनाथ मुलीच्या साक्षगंधासाठी आले होते. पत्नी वारली तेव्हा मुलानं फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही अंत्यसंस्कार आटोपून घ्या, कारण मी त्या मुलीला बापही नाही आणि माही नाही, मीच तिचा माया आहे, बाप आहे. तर हे सगळे जे कार्यकर्ते आहेत, ही आधुनिक तीर्थक्षेत्र आहे. आणि जेव्हा आपण ट्रिप काढतो, पवनार आहे, सेवाग्राम आहे, सर्च आहे डॉक्टर अभयभाऊंचं, प्रकाश भाऊ आमटेंचं हेमलकसा आहे, आनंदवन आहे डॉक्टर विकास आमटेंचं, अड्याळ टेकडी तुकाराम दादांची आहे. ही सगळी नावं मला एकदम नाही सांगता येणार, परंतु सांगता बोलता बोलता जवळपास 20-25 नावं मी तुम्हाला सांगू शकतो. मतीन भोसले हे नाव सुटत आहे. मतीन भोसले पारध्यांच्या मुलांना, जी मुलं एकेकाळी चोरी करतात असा आरोप होता, त्या मुलांना शिकवण्याचं काम तो करत आहे. त्या मुलांचं पालकत्व त्या मतीन भोसलेनं जेव्हा घेतलेलं आहे. एक संजय गुप्ता म्हणून आमचे नागपुरात मित्र आहेत, हॉटेल अशोक, त्यांचा 50वा वाढदिवस झाला तेव्हा ते म्हणाले की काय केलं पाहिजे, मला काहीतरी मदत करायची आहे. तेव्हा मतीन भोसले आणि रामभाऊ इंगोले यांना त्यांनी 1-1 लाख रुपयाची मदत केली. त्यांना ते मला संजय गुप्ता दुसऱ्या दिवशी म्हणाले की मला माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्याचं समाधान वाटत आहे आणि मी आता दरवर्षी मदत करेन. आश्चर्य म्हणजे त्या आठवड्यात त्यांनी 21 लाख रुपये विविध सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांना दिले. माझी तुम्हाला या निमित्तानं विनंती आहे की एक आधुनिक तीर्थक्षेत्रांचं सर्किट बनवून आपण आपल्या मुलांना तिथे घेऊन गेलं पाहिजे. त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत त्यांना तिथे दाखवलं पाहिजे की हे खरं कार्य आहे. समाजाची प्रेरणा ही आहे. आपल्या आयुष्याचा अर्थ, आपल्या आयुष्याची दिशा ही या माणसांसाठी असली पाहिजे, कारण या माणसांना कुणीही आणि जेव्हा मदत करण्यासाठी एखादा यजुवेंद्र महाजन येतो, एखादा नीरज आवंडेकर येतो, एखादा रवी बापटले येतो, एखादा संतोष गर्जे येतो, मतीन भोसले येतो, तेव्हा त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. कारण ही माणसं जर निराश झालीत तर या निराश्रितांचं, वंचितांचं, अंध अपंगांचं आयुष्यात काय होईल याचा एक विचार आपण केला पाहिजे. आपल्या घरात जेव्हा असं एखादं अंध अपंग मूल असते तेव्हा त्या एका मुलाला सुद्धा आपल्याला त्याचं पालन पोषण करताना अत्यंत वेदना होतात, मनात अनेक विचार येतात. वैतागानं आपली बायको आपण अनेकदा म्हणत असतो की नाही झालं असतं तरी चांगलं झालं असतं, कारण हा वैताग स्वाभाविक असतो. परंतु शंकर बाबा पापळकर अशा नालीत टाकून दिलेल्या, कचऱ्याच्या पेटीत टाकून दिलेल्या, रेल्वेच्या डब्यात टाकून दिलेल्या, अत्यंत घाण अवस्थेत असलेल्या 150 मुला मुलींचं पालन करतात, त्यांना शिकवतात, त्यांचं लग्न लावून देतात, त्यांना नोकरीवर लावून देतात आणि कुठल्या तरी IPS IAS ला पकडून, एखाद्या मंत्र्याला पकडून तेव्हा त्याचं कन्यादान करायला सांगतात, तेव्हा त्यांच्या पालकत्वाचं ते एक वर्तुळ पूर्ण झालेलं असतं. आणि मला असं वाटते की हे खरं पालकत्व आहे, हे खरे संस्कार आहे, हे खरं पालन पोषण आहे. तुकाराम दादा गीताचार्यांच्या या फेसबुक लाईव्हच्या स्मृती दिनानिमित्त, कारण आज 8 जून आहे, आजच्याच दिवशी 14 वर्षांपूर्वी दादा समाधिस्थ झाले होते, आपल्यातून निघून गेले होते. आज त्यांचं स्मरण करत असताना मला असं वाटते की त्यांना जर खरं त्यांना अभिवादन करायचं असेल, खरं स्मरण करायचं असेल तर आपण सर्वांनी, मी ज्या गोष्टी शेअर केल्या त्या गोष्टी काही प्रमाणात जर आपण अंगीकृत केल्या, त्याची अंमलबजावणी आपल्या वैयक्तिक जीवनात जर केली तर खरंच या महापुरुषांचं जीवन आपण काही प्रमाणात का होईना अनुकरणशील आहोत असं आपल्याला वाटते. कारण जाती, धर्म, पंथ सोडून या माणसांनी आपल्या समाजासाठी देह झिजवलेला आहे. हा देह झिजवत असताना आपल्या मागे आपलं नाव घेतील किंवा नाही, मग ते
भौतिक अर्थानं असेल, वास्तविक अर्थानं असेल, ऐश्वर्याच्या अर्थानं किंवा सांपत्तिक अर्थाने असेल, याचा कुठलाही विचार या महापुरुषांनी केला नाही. तेव्हा आपण त्यांचे खरे वारसदार आहोत हे आपल्या सेवाभावातून, आपल्या व्यक्तिगत जीवनातील काही चांगल्या गोष्टीतून आपण अंगीकृत केलं पाहिजे. मला असं वाटते की तुकाराम दादा गीताचार्य सारख्या महापुरुषाला ही खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल, त्यांच्या कामाचं अनुकरण ठरेल आणि त्यांच्या कामाचे संस्कार आपण या निमित्तानं स्वतः आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर, आपल्या कुटुंबावर आणि आपण ज्या भागात राहतो, ज्या वातावरणात राहतो, त्या वातावरणातील लोकांवर करू शकू असा विश्वास मला या प्रसंगी व्यक्त करावा असा वाटतो. मित्रांनो, माझे अनुभव, मला या महापुरुषाचं सानिध्य लाभलं, जे काही आठवणी होत्या, आठवणी खूप आहेत, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता आणि मी माझा अधिकार, माझा अधिकार नाही तुम्हाला खूप काही मार्गदर्शन करण्याचा किंवा खूप काही सांगण्याचा. मी माझ्या मर्यादा मला ठाऊक आहे, माझ्या कार्याच्या, माझ्या सेवाभावाच्याही मर्यादा मला ठाऊक आहे. मी माझ्या मर्यादेत राहून मला जे काही तुम्हाला सांगता आलं ते मी तुमच्याशी शेअर केलं. हे करत असताना माझ्या मनात केवळ विनम्रतेची भावना आहे, कुठलाही अहंकार नाही. कारण या महापुरुषांच्या सानिध्यात राहताना एक गोष्ट मी आवर्जून शिकलो की जे काही करायचं असेल ते मागे विसरायचं आणि पुढे लक्षात ठेवायचं नाही. या निमित्तानं आपण मला आदरणीय सत्यपाल महाराज संधी दिली, ज्ञानेश्वर रक्षकांनी मला सूचना केली की तुम्हाला बोलायचं आहे. तर या निमित्तानं 20 वर्षाच्या काळाच्या सगळ्या आठवणी घड झाल्या आणि मी स्वतःला नशीबवान समजतो की या महापुरुषांना पुरुषाला वंदन करण्याची संधी मला मिळाली. जय गुरुदेव.